जय महाराष्ट्र मित्रांनो, मी प्राजक्ता आणि तुम्ही बघताय प्राजक्ता चौगुले HR हे ऑफिशियल YouTube चॅनल. जर तुम्हाला बँकिंग क्षेत्रामध्ये करिअर करायचं आहे, तुम्हाला जर बँकेमध्ये जॉब हवा असेल, तर सध्या महाराष्ट्रामध्ये IDBI बँकेत खूप सुवर्ण संधी चालून आलेल्या आहेत. इथे सध्या 2 महत्त्वाच्या वॅकन्सीज निघालेल्या आहेत 2025-26 या वर्षासाठी. यासाठी हे अप्लाय कसं करायचं आहे, वयाची काय अट आहे, काय शैक्षणिक पात्रता लागणार आहे, याच्यासाठी फीज काय आहे किंवा एक्झाम कधी होणार आहे, सर्व काही आपण सविस्तर या व्हिडिओमध्ये आज समजून घेणार आहोत. तत्पूर्वी जर तुम्ही प्राजक्ता चौगुले HR या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण अशाच प्रकारचे नवनवीन जॉब अपडेट्स, गव्हर्नमेंट जॉब अपडेट्स, वर्क फ्रॉम होम अपॉर्च्युनिटी असेल किंवा गव्हर्नमेंटच्या काही योजना असतील त्या आपण तुमच्यासाठी घेऊन येत असतो. चला तर मग सुरुवात करूया डिटेलमध्ये. स्क्रीनवर दिल्याप्रमाणे तुम्ही बघू शकता IDBI बँकेत अप्लाय करण्यासाठी काही महत्त्वाचे डेट्स आहेत त्या तुम्ही बघू शकता. इथे अप्लाय करण्याची जी प्रोसिजर आहे ही 21 तारखेपासून सुरू झालेली आहे. 21 नोव्हेंबर 2024 ला इथे ऍप्लिकेशन प्रोसिजर सुरू झालेली आहे आणि याचे ऍप्लिकेशन 30 नोव्हेंबर पर्यंत ऍक्सेप्ट केले जाणार आहे. 30 नोव्हेंबर 2024 इथे तुम्ही बघू शकता 30/11/2024 ही याची लास्ट डेट असणार आहे. आपण आता IDBIचे ऑफिशियल नोटिफिकेशन समजून घेऊयात, ज्याच्यामध्ये रिक्रुटमेंट ऑफ ज्युनियर असिस्टंट मॅनेजर JAM ग्रेड O 2025-26 या पदासाठी इथे ऍप्लिकेशन सुरू झालेले आहेत. स्क्रीनवर दिल्याप्रमाणे तुम्ही बघू शकता. वेगवेगळ्या डिस्ट्रिक्टमध्ये म्हणजे पूर्ण ऑल ओव्हर इंडियामधून तुम्ही इथे अप्लाय करू शकता. फॉर एक्झाम्पल अहमदाबाद, बेंगलोर, चंदीगड, चेन्नई, कोची, मुंबई, नागपूर आणि पुणे या विविध डिस्ट्रिक्टसाठी इथे वॅकन्सीज निघालेल्या आहेत. सो तुम्ही इथल्या नियर बाय लोकेशन जरला असला तरी सुद्धा तुम्ही तुमच्या नियर बाय डिस्ट्रिक्टला इथे अप्लाय करू शकता. त्यातूनही मुंबई महाराष्ट्र आणि नागपूर महाराष्ट्र या लोकेशनसाठी जास्त जागा निघालेल्या आहेत. तुम्ही ते बघू शकता. मुंबई महाराष्ट्रासाठी मराठी या भाषेसाठी 125 टोटल जागा निघालेल्या आहेत. तसंच नागपूर महाराष्ट्र मराठी या लोकेशनसाठी 50 जागा निघालेल्या आहेत आणि पुणे महाराष्ट्र मराठी याच्यासाठी 60 जागा निघालेल्या आहेत ऑलमोस्ट. जर तुम्ही महाराष्ट्रातून असेल तर मी नक्कीच सजेस्ट करेन, जर तुम्हाला बँकिंग क्षेत्रात करिअर करायचं आहे तर तुम्ही ते नक्कीच अप्लाय करू शकता. पॅन इंडियामधून म्हणजे ओव्हरऑल इंडियामधून तुम्ही कोणत्याही डिस्ट्रिक्टमधून असाल तर तुमच्यासाठी ही वॅकन्सी आहे. वेदर तुम्ही मेल असाल, फिमेल असाल तरी सुद्धा तुम्ही इथे अप्लाय करू शकता. या जॉबसाठी जो एलिजिबिलिटी क्रायटेरिया आहे तो आपण समजून घेऊयात. एज क्रायटेरिया इथे आपण समजून घेऊयात. मिनिमम एज 20 वर्ष तर मॅक्झिमम 25 वर्ष असणं गरजेचं आहे. एज्युकेशन क्वालिफिकेशन तुम्ही इथे बघू शकता. बॅचलर डिग्री तुमचं जर BSc झालंय, BTech झालंय किंवा BE झालंय, ॲग्रिकल्चर, हॉरिकल्चर, ॲग्रिकल्चर इंजिनिअरिंग, फिशरी सायन्स किंवा इंजिनिअरिंग, ॲनिमल हजबंड्री, वेटनरी सायन्स, फॉरेस्ट्री, डेअरी सायन्स, टेक्नॉलॉजी अशा वेगवेगळ्या डिपार्टमेंटमधून जर तुमचं ग्रॅज्युएशन कंप्लीट झालेलं असेल तर तुम्ही इथे नक्कीच अप्लाय करू शकता. याच्यामध्ये मिनिमम 60% पासिंग असणं गरजेचं आहे आणि कॉम्प्युटर लिटरसी मिनिमम असणं गरजेचं आहे, कारण कोणत्याही जॉबसाठी मिनिमम कम्प्युटर क्वालिफिकेशन फॉर एक्झाम्पल इंटरनेट सर्फिंग असेल किंवा ईमेल MS आउटलुक असेल, ईमेल हँडलिंग असेल, कम्युनिकेशन स्किल्स असतील, या बेसिक गोष्टी असतात कोणत्याही प्रोफेशनल जॉबसाठी अप्लाय करताना. सो हे काही बेसिक क्रायटेरिया त्यांनी दिलेले आहेत. इथे रेम्युनरेशन म्हणजे सॅलरी काय असणार आहे ते आपण बघूया. IDBI बँकेमध्ये ऑन जॉईनिंग द बँक सर्व्हिसेस ॲट ग्रेड O तुम्हाला इथे 6 ते 6.5 लाख हे वर्षाचं पॅकेज असणार आहे. पर ॲनम 6.14 लाख टू 6.50 लाख पर ॲनम ही सॅलरी या पदासाठी असणार आहे. आणि या पदासाठी जे कॅन्डिडेट सिलेक्ट होतात त्यांना पेन्शन स्कीम सुद्धा लागू होणार आहे नवीन गव्हर्नमेंटच्या रूल्स नुसार. सो ते सुद्धा इथे त्यांनी नोटिफिकेशन मध्ये सांगितलेलं आहे. सिलेक्शन प्रोसेस याच्यासाठी काय असणार आहे ते आपण बघून घेऊयात. याच्यामध्ये ऑनलाईन टेस्ट होणार आहे कॅन्डिडेटची, ज्याच्यामध्ये लॉजिकल रिझनिंग, डेटा अनालिसिस, इंटरप्रिटेशन किंवा इंग्लिश लँग्वेज, क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड किंवा जनरल बँकिंग अवेअरनेस याबद्दलचे क्वेश्चनर असणार आहेत. ॲडिशनल सेक्शन जो आहे ज्याच्यामध्ये प्रोफेशनल नॉलेज बद्दल क्वेश्चन्स असणार आहेत. जी एक्झाम आहे त्याच्यानंतर तुमचा इथे पर्सनल इंटरव्ह्यू होणार आहे. कॅन्डिडेट मस्ट बी इदर सिटीजन ऑफ इंडिया, इथे नॅशनॅलिटी इंडियन असणं गरजेचं आहे आणि त्याच्यामध्ये काही रिलॅक्सेशन आहे
फॉर एज लिमिट. शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईबसाठी 5 वर्षाचं रिलॅक्सेशन त्यांनी दिलंय एज मध्ये. तर अदर बॅकवर्ड क्लासेससाठी 3 वर्षाचं रिलॅक्सेशन दिलेलं आहे. या जॉबसाठी अप्लाय करण्यापूर्वी तुम्हाला काय काय महत्त्वाचे डॉक्युमेंट्स लागणार आहेत किंवा काय महत्त्वाच्या इन्स्ट्रक्शन्स आहेत ते तुम्ही लक्षात घ्या. 10th किंवा 12thचं जे मार्कशीट आहे, स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट आहे, बर्थ सर्टिफिकेट आहे, यापैकी एक डॉक्युमेंट इथे तुम्हाला लागेल. व्हॅलिड डोमिसाइल सर्टिफिकेट फॉर सेल्फ कॅन्डिडेट्स हॅव्हिंग स्टडीड द लोकल लँग्वेज. एज्युकेशनल क्वालिफिकेशन्स तुम्हाला इथे लागणार आहेत किंवा कास्ट सर्टिफिकेट. जर रिलॅक्सेशन कॅटेगरीमध्ये असेल तर नक्कीच तुम्हाला इथे कास्ट सर्टिफिकेट शो करावं लागणार आहे. आणि जर तुमचा अर्लियर काही वर्क एक्सपिरियन्स असेल, वेदर फ्रॉम बँकिंग इंडस्ट्री और फ्रॉम अदर इंडस्ट्री, तुम्हाला ते इथे दाखवावं लागेल. तसंच पर्सन विथ डिसॅबिलिटी सर्टिफिकेट असेल, म्हणजे काही अपंगत्व असेल, त्या पद्धतीने तुम्हाला डिसॅबिलिटी सर्टिफिकेट इथे शो करावं लागेल. फोटो आयडेंटिटी म्हणजे आधार कार्ड असेल किंवा पॅन कार्ड असेल किंवा पासपोर्ट असेल, यापैकी एक आयडेंटिटी कार्ड तुम्हाला इथे शो करावं लागणार आहे. इथे अप्लाय करण्यासाठी ही यांची ऑफिशियल लिंक आहे IDBI बँकची. इथे तुम्ही बघू शकता. जर तुम्ही ऑलरेडी इथे लॉग इन असाल तर तुमचा रजिस्ट्रेशन नंबर, पासवर्ड आणि हा सिक्युरिटी कोड जो इथे कॅप्चा दिलेला आहे हा इथे टाईप करून सबमिट केल्यानंतर तुम्ही इथे प्रोसीड करू शकता. आपण सध्या नवीन युजर आहोत, अशा पद्धतीने आपण इथे प्रोसिजर बघणार आहोत. सो क्लिक हिअर फॉर न्यू रजिस्ट्रेशनला क्लिक केल्यानंतर असा काहीसा इंटरफेस ओपन होणार आहे, ज्याच्यामध्ये फर्स्ट नेम, मिडल नेम, लास्ट नेम, तुम्हाला तुमचं ऑफिशियल संपूर्ण नाव इथे टाईप करायचं आहे. आणि त्यानंतर तुमचा जो व्हॅलिड ऍक्टिव्ह जो मोबाईल नंबर आहे तो इथे टाकायचा आहे. हे खूप महत्वाचं आहे. जो तुमचा मोबाईल नंबर तुम्ही फ्रिक्वेंटली किंवा रोज तुमचा जो ऍक्टिव्ह असतो तोच मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी तुम्हाला इथे प्रोव्हाइड करायचा आहे. या जॉबच्या रिलेटेड काहीही कम्युनिकेशन असेल बँकेकडून ते त्याच ईमेल आयडी आणि मोबाईलद्वारे होणार आहे. त्यामुळे ही खूप महत्वाची बाब आहे, ही लक्षात ठेवा. इथे तुम्हाला मोबाईल नंबर, तोच मोबाईल नंबर कन्फर्म करायचा आहे. जर दुसरा एखादा मोबाईल नंबर असेल अल्टरनेट, तो तुम्ही इथे प्रोव्हाइड करू शकता. तुमचा ऑफिशियल ईमेल आयडी द्यायचा आहे आणि डोमेन नेम मध्ये तुम्ही ते सिलेक्ट करू शकता. जीमेल असेल, हॉटमेल असेल, rediff.com असेल, आणि त्या पद्धतीने ईमेल आयडी कन्फर्म करून इथे सिक्युरिटी कोड कॅप्चा दिलेला आहे तो टाकून तुम्ही सेव्ह नेक्स्ट केल्यानंतर फोटो आणि सिग्नेचर या पेजवर तुम्ही पुढे जाल आणि त्यानंतर डिटेल्स प्रिव्ह्यू अपलोड मध्ये तुम्हाला सगळे तुमचे एज्युकेशनल डॉक्युमेंट्स असतील किंवा वर्क एक्सपिरियन्स डॉक्युमेंट असेल किंवा सपोज एज मध्ये जर काही रिलॅक्सेशन असेल, पर्टिक्युलर कॅटेगरी मधून तुम्ही येताय तर कास्ट सर्टिफिकेट असेल किंवा डिसॅबिलिटी सर्टिफिकेट असेल, ते सगळे अपलोड करायचे आहेत. पेमेंट लिंकवर तुम्ही गेल्यानंतर पेमेंट केल्यानंतर तुम्ही ते सक्सेसफुली अप्लाय करू शकता. अशाच नवनवीन अपडेट्ससाठी प्राजक्ता चौगुले HR या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.